जय आदिशक्ती आदेश। मी राधा दत्तात्रय जंगले जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपला सर्व बंधू आणि भगिनींचं सहर्ष स्वागत करत आहे। आजचा विषय जो आहे किंवा तुम्ही जे व्हिडिओचं नाव वाचून या व्हिडिओमध्ये आलेले आहात, तर इथून मागे ही यूट्यूबच्या इतिहासामध्ये या विषयावरती भरपूर ज्ञान खूप खूप मोठ्या मोठ्या गुरुवर्यांनी दिलेलं आहे। तरीही मला आलेल्या कॉलवरून एका भक्ताच्या अट्टहासाखातर माझ्या ज्ञानाला अवगत असलेल्या माहितीनुसार मी हा व्हिडिओ बनवत आहे। व्हिडिओचं नाव आहे आदिशक्ती सौंदती निवासिनी आई रेणुका यांच्याविषयी थोडीशी महत्त्वपूर्ण माहिती आहे ही, आणि त्यांच्याशी रिलेटेड गैरसमज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करणार आहोत। बघा, आज काही थोडं चुकलं तर क्षमा असावी, थोडी तब्येत बरी नाही माझी, समजून घ्या बंधू आणि भगिनींनो। पहा, विषय असा आहे की जेव्हा विषय आदिशक्तीचा येतो तेव्हा आदिशक्तीची सर्वच रूपांविषयी असा असतो की कुणी कमी कुणी जास्त असं नाही। आईने ती रूपं घेतलेली आहेत आणि वेगवेगळ्या स्वरूपात आहेत। त्याचपैकी एक आपली कर्नाटकमध्ये या गावात स्थित असलेली सौंदती निवासिनी आई रेणुका म्हणजे यल्लम्मा रूपामध्ये आई रेणुकेचं तिथंही एक स्थान आहे। आणि रेणुका या विषयावरती चर्चा करायचं ठरलं तर खूप अशा डीपमध्ये माहिती आहेत। मला आईचा इतिहास नाही सांगायचा आहे, फक्त काही गोष्टींना ज्ञान द्यायचं आहे। तर रेणुका आपली माहूरगड निवासिनी 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेली आदिशक्ती रेणुका माता यांच्याच उपरूप किंवा यांचाच अवतार म्हणून ओळखल्या जातात। यांची अशी खूप मोठी कथा आहे किंवा म्हणजे ह्या कथेशी अवगत भरपूर अशी चर्चा होऊ शकते, पण आपल्याला त्या चर्चेवर हे नाही करायचंय। तर आई रेणुका यांचाच अवतार म्हणून सौंदतीची यल्लम्मा म्हणून एक देवस्थान आहे, आदिशक्तीचं ठिकाण आहे। तर विषय असा येतो की जेव्हा आई रेणुकेशी संबंधित काही गोष्टी उदयास येतात किंवा चर्चेत येतात, तेव्हा असं होऊन जातं की रेणुका म्हणल्यानंतर आपल्याला, यल्लम्मा देवी म्हणल्यानंतर आधी आपल्याला जोगती संप्रदाय पहिल्यांदा नजरेसमोर येतो की ही देवी म्हणजे जोगती संप्रदायाची आहे, किन्नर समुदायाची आहे। ठीक आहे, सगळ्यांच्या नजरेसमोर हेच येतं आणि सगळ्यांची हीच भूमिका आली आहे की यल्लम्मा देवीचा विषय आला किंवा सौंदती निवासिनी रेणुकेचा विषय आला तर आपल्या नजरेसमोर पहिल्यांदा जोगती संप्रदाय येतो, त्यांचीच ही देवी मानली जाते। पण मुळात ही संकल्पना चुकीची आहे। देवी यल्लम्मा ही फक्त जोगती संप्रदायाची नाही, तर अवघ्या महाराष्ट्राचीच नाही तर महाराष्ट्राबाहेरही जाऊन किंवा भरपूर गावांमध्ये वगैरे किंवा या देवीची सेवा केली जाते, वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते, मानपान दिला जातो, पूजा मानमांडणी केली जाते, खूप काही आहे। आता ज्या पद्धतीने तुळजाभवानी किंवा आपल्या जे 3.5 पीठाच्या बाकीच्या देव्या आहेत, रेणुका म्हणा, आई वणीगड निवासिनी सप्तशृंगी म्हणा, कोल्हापूर निवासिनी आई जगदंबा माता अंबाबाई म्हणा, तर यांना जशा काही गोष्टींच्या मानपान किंवा महत्त्व आहे तसंच या देवीचंही आहे। आणि प्रत्येकाला प्रत्येक देवीचा हे ज्या त्या पद्धतीने मानपान असतो। त्याच पद्धतीने जेव्हा रेणुकेचा ज्ञानमाळ किंवा दीक्षा करायची वेळ येते तेव्हा दर्शन म्हणजे मोती बांधावा लागतो, आणि ह्या मोती बांधण्याचा मान जोगती संप्रदायाचा किंवा ज्या व्यक्तीने अगोदर दर्शन बांधलेलं आहे, मग ती कुणी स्त्री हे असू शकते आणि पुरुषही असू शकतो किंवा किन्नर संप्रदायाचे लोकही असू शकतात, जोगती संप्रदायाची लोकही असू शकतात। मग त्याच व्यक्तीच्या हातनं हा मोती दर्शन बांधण्यात येतो, कारण या संप्रदायामध्ये हा मान फक्त यांनाच आहे, तीच लोक ही कार्य करू शकतात। आणि विषय असा येतो जेव्हा रेणुका देवीशी यल्लम्मा देवीशी संबंधित काही गोष्टी उदयास येतात, एखाद्या घरामध्ये जर आई रेणुकेचं यल्लम्माचा संचार असेल आणि जेव्हा ह्या गोष्टी कराव्या लागतील असं समोर येतं, तर चर्चेचा विषय मुळात असा होतो की जर या देवीचं ज्ञानमाळ केली किंवा
हिच्याशी विवाह केला किंवा ह्या देवीचं जे काय आहे परंपरा रूढी वगैरे ह्या करून घेतल्या, म्हणजे याच्याशी आपली सलगी झाली, तर आयुष्यात खूप साऱ्या अडचणी येतात. मुळात जर म्हणजे हा गैरसमज आहे, मुळात जर पुरुषाला हे तत्व वारा असलं किंवा ह्या गोष्टी कराव्या लागल्या तर काही काळानंतर पुरुषही तसेच होऊन जातात. आई रेणुकेचा विषय निघाल्यानंतर ही खूप कडक देवी आहे, ओल्या झाडाला ही आग लावते, शिवाय नराच्या नारीही करते. म्हणजे बरेचसे पुरुष जेव्हा या संप्रदायाशी रिलेटेड होतात किंवा यांची जोगती संप्रदायात ज्ञानवाळ होते, मोती बांधला जातो, दर्शन बांधला जातो, तेव्हा हे पण जोगती होतात. अशी मूढ विचार किंवा संकल्पना समाजामध्ये प्रसारित आहे. संसाराचा शेवट होत नाही, अर्धवट संसार होऊन जातो म्हणून ह्यांच्यात पती पत्नी म्हणून नातं राहत नाही. खूप असं म्हणजे मूर्ख संकल्पना आणि रूढी आजकालच्या समाजामध्ये या देवीविषयी किंवा या संप्रदायाविषयी पेरण्यात आलेल्या आहेत. आणि खरंच चुकीचं आहे हे सगळं, मला अजिबात मान्य नाही किंवा माझ्या मान्यतेचा विचार सोडा, खरंच हे नाही, असं होत नाही. मी स्पष्टपणे सांगेल. काय संबंध येतो, मी आधीच व्हिडिओच्या सुरुवातीला बोललेली आहे की रेणुका ज्या माहूरगड निवासिनी देवी आहे, रेणुका आदिमाया आदिशक्ती आई रेणुका जी माहूरगड निवासिनी आहे, तिचंच उपस्थान किंवा तिचीच बहीण म्हणा, सखी म्हणा, किंवा तीच शक्ती ही सौंदतीला आहे. त्याच्या माग कथा आहे, ठीक आहे. ती कथा नीट वाचा, ऐका, ज्ञानात भर पाडा. ती एक आख्यायिका आहे, रिअल घटना आहे. तर तिचेच उपस्थान म्हणून रेणुका यल्लम्मा सौंदतीचं ते स्थान आहे. जर आदिमाया आदिशक्ती ही जगाची चालक, मालक, संहारक किंवा पालन पोषण करते, तर आईचं दुसरं रूप वाटोळं कसं काय करेल? मनात तरी कसं येतं आपल्या? आई कोणत्याच बाळाला शिक्षा देत नाही. चूक झाली तर, ही चूक जरी झाली तुमची तरीही आई बाळाला शिक्षा देत नाही. कधी कधी बाळ ऐकतच नसेल तर कान उघडणी करणं हे आईचं कर्तव्य असतं, पण वाटोळं कधीच भगवंत करत नाही. ही भीती समाजामध्ये पसरविण्यात आलेली आहे. चुकीची संकल्पना आहे, चूक आहे हे सगळं. ती लोक श्राप देतात, ती लोक वाटोळं करतात, आपल्या आयुष्याचं वाटोळं होतं, असं काहीच होत नाही. आदिमाया आदिशक्ती नावारूपाने वेगळी आहे. तीच तुळजापूरला, तीच कोल्हापूरला, तीच माहुरी आणि तीच सौंदती, तीच वणीगडावर. अहो डोळे उघडा, आत्ता तरी डोळे उघडा. आई एकच आहे, तिचे फक्त नाव विभिन्न आहे. आणि बाळाचं वाईट, लेकराचं वाईट आई कधीच करत नाही. तुम्ही दर्शन काय बांधलाय, तुम्ही रुद्राक्ष काय घातलाय किंवा तुम्ही कवड्या काय घातल्यात, फरक पडत नाही. भक्ती अंतकरणातनं असते आणि त्या परमेश्वरापर्यंत पोहोचते. हे मी प्रत्येक व्हिडिओतनं सांगत आलेली आहे आणि हे खरं आहे, हे सत्य आहे, ठीक आहे. आता काही काहींना असं वाटतं की जोगतीच संप्रदायाकडनं ही दीक्षा घ्यावी लागते, तर असं काही नाही. भीती जर वाटत असेल तर एखाद्या स्त्रीचं किंवा एखाद्या पुरुषाची दर्शन बांधून झालेलं असेल, मोती बांधून झालेलं असेल, तर त्यांनाही त्यांच्या गुरूंनी अधिकार दिलेला असतो की ते भविष्यात शिष्य करू शकतात. तर तुम्ही त्यांच्याकडनं तुमच्या गुरुच्या सानिध्यात दर्शन बांधून घ्यायचं आहे. काही फरक पडणार नाही, काही त्रास होणार नाही. निस्वार्थ सेवा करायची आहे, काहीच नियम बदलणार नाहीत. फक्त आईच्या ज्या काही वर्षात येणाऱ्या काही असतात विधी, त्या व्यवस्थित झाल्या पाहिजे. आपल्या देवांच्या पण करतोच की, आपल्या देवांच्या म्हणजे सर्वच देवांच्या करतो आपण. जस ज्या पद्धतीने आई तुळजाभवानीची चैत्रमध्ये यात्रा, चैत्र पौर्णिमेला यात्रा असते, नवरात्रामध्ये पण कार्यक्रम असतात बरेचसे, त्याच पद्धतीने ह्याही देवीचं सगळं व्यवस्थित करायचं असतं. काहीच वेगळे नियम नसतात, काहीच अटी नसतात, काहीच शर्ती नसतात. उगीच नसलेल्या आणि नाही त्या गोष्टीला भुरकटलेल्या विचाराला खत पाणी घालण्याची गरज नाही. आणि मुळात देवी यल्लम्मा सौंदती निवासिनी रेणुका या देवीविषयी मुळात मनात चुकीच्या संकल्पना, चुकीचे विचार आणू नका. ही भीती कुणासाठी आहे माहितीये का? जी पाप करतात, कर्मकांड करतात, ठीक आहे. मग ह्यांना कोणी शिक्षा द्यायची?
तर भगवंत देतो आणि त्या त्या नाना प्रकारे रूपामध्ये देत असतो. ठीक आहे, मग अशांना भीती दाखवण्यासाठी आपण असं म्हणतो ती नराच्या नारी करते का, तर कुठंतरी माणूस पाप करायचा थांबेल ना, कुठेतरी शांत होईल, कुकर्म करायचा बंद होईल. ती ओल्या झाडाला आग लावते का, बास करा अति झालंय आता, कुठेतरी थांबलं पाहिजे, यासाठी ती ओल्या झाडाला आग लावते. ना की दुर्बळांना, भक्तांना, तिच्या पोटच्या गोळ्यांना ती शिक्षा देते. कळतंय, आई कधीच बाळाला, तिच्या लेकराला शिक्षा देणार नाही. याचा असा अर्थ नाही तुम्ही पाप करायची आहेत. पाप म्हणजे ते काय असं हे नाहीये, आपल्या कर्मातनं होत असतात काही गोष्टी, त्याच्याशी रिलेटेड बोलते मी. तर चांगली वागणूक, चांगले विचार, हे सगळं मी प्रत्येक व्हिडिओतनं सांगत आलेली आहे. योग्य भक्ती, योग्य गुरु एकनिष्ठपणा असायला पाहिजे, गुरुचरणावर समर्पित असायला पाहिजे. खूप साऱ्या गोष्टी आहेत, यातनं तुम्ही खरे भक्त आहात किंवा तुम्ही किती एकनिष्ठ आहात, किती मनाने पवित्र आहात, हे समजलं जातं. आणि आईची सेवा करताना कोणतीही भीती मनात ठेवायची आहे, कोणतीही कोणाच्याही दबावाखाली चुकीच्या परंपरांना, रूढीला खतपाणी घालायचं नाही. आई असते, ती कुणाला शिक्षा करत नाही. फक्त मला एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे, अजिबात भरकटू नका, योग्य ते चरणावरती जा, योग्य ते मार्गदर्शन मिळवा, आणि खरंच खूप सगळं सोपं आहे. चला तर, व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे. नवनवीन विषयांवरती मी व्हिडिओ बनवत राहील. तुम्ही मात्र मला कमेंट्स करत चला, मेसेज करा, तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देत राहील. काही अडीअडचणी असतील, आध्यात्मिक काही मार्गदर्शन हवं असेल तर चॅनलवरती नंबर दिलेला आहे व्हिडिओवरती, आणि व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता. जय आदिशक्ती आदेश.